पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावर लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमध्ये वाद। लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप। आरोपांची शहानिशा पोलीस करतील, पण मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। मराठा आंदोलकांसोबतच्या वादानंतर लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया। अब्दुल सत्तारांनी घेतली जरांगेंची भेट, तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो, सत्तारांचं वक्तव्य। नांदेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी, बॅनरवर शिंदे सरकार मराठा सरदार असा उल्लेख। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याची परवानगी महाराष्ट्र सरकारनं द्यावी। अलमट्टीमधून वाहून जाणाऱ्या पाण्याचा सीमावर्ती भागातील दुष्काळी भागासाठी वापर करावा। कर्नाटक सरकारमधील मंत्री शिवानंद पाटील यांचं आवाहन। पंढरपूर मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यास शासनाची मंजुरी। मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती। वाशिममध्ये गाय चोरणाऱ्या चोरट्यांना अवघ्या 24 तासात पोलिसांकडून जेरबंद करण्यात आलं। कारंजा पोलिसांची कारवाई। जळगावात वाहनांमध्ये बेकायदेशीररित्या गॅस भरून देणाऱ्या विरोधात पोलिसांची कारवाई। 73 सिलेंडरसह 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। यवतमाळच्या पुसदमध्ये 27 वर्षीय अविनाश शिंगारे या तरुणाची पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचं स्पष्ट। पुण्यातील इंदापुरात अज्ञातांकडून गोळीबार, एक गंभीर जखमी। इंदापूर कॉलेज समोरची घटना, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। अहमदनगरच्या पारनेर तहसील कार्यालयासमोर भूमिपुत्र शेतकरी संघटनेचं गेल्या 7 दिवसांपासून आमरण उपोषण। दुष्काळी भागाला पाणी मिळावं यासाठी संघटनेचं उपोषण। भंडाऱ्यात कामगार कार्यालयाच्या कार्यक्रमात महिलांवर सौम्य लाठीचार्ज, गर्दी पांगवताना झालेल्या चिंगराचिंगरीत 5 ते 6 महिला जखमी। जखमी महिलांवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार। जळगावमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग, अँटी रॅगिंग चौकशी समितीतर्फे चौकशी सुरू। नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेत फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश। धुळ्यात बोगस आदिवासी विरोधात आदिवासी संघटना आक्रमक, आदिवासी संघटनांचा रास्ता रोको। आदिवासींविरोधात वक्तव्य करणारे आमदार गोपीचंद पडळकरांचाही आंदोलकांकडून निषेध। परभणी आणि जिंतूरमध्ये आदिवासी समाजाचा रास्ता रोको, धनगर समाजाला आदिवासी आरक्षण न देण्याची मागणी, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। यवतमाळच्या पुसदमध्ये आदिवासी समाजाचा रास्ता रोको आंदोलन, आदिवासी समाजात धनगर जातीचा समावेश करू नका या मागणीसाठी आदिवासी बांधवांकडून रास्ता रोको। धनगर समाजाच्या आरक्षणावरून आदिवासी समाज आक्रमक, अकोल्यात ठिकठिकाणी आदिवासी समाजाचा रास्ता रोको। गोंदियात आदिवासी समाजाचा आक्रोश मोर्चा, धनगर समाजाच्या एसटी संवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी या मागणीच्या विरोधात हजारो आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले। यवतमाळमध्ये दुसऱ्या दिवशीही भाजी विक्रेत्यांचा संप, भाजी विक्री संघटनेचा प्रश्न मार्गी लागावा। भाजी विक्री संघटनेचं जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना निवेदनातून त्यांची मागणी। गडचिरोली चामोर्शी तालुक्यात रानटी हत्तींच्या कळपाची दहशत, पीक नुकसानाच्या भीतीपोटी शेतकरी धास्तावले। जळगावमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग प्रकरणी अँटी रॅगिंग चौकशी समितीतर्फे चौकशी सुरू। चंद्रपूरच्या वायगावात वाघाचा बछडा आढळल्यानं खळबळ, बछडा वनविभागाच्या ताब्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।